स्वप्न पोलीस बनण्याचे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये लागण्याचे, तलाठी बनण्याचे, परंतु आपण त्या स्वप्नाला प्रतिसाद देतो का? आपण त्या प्रयत्नासाठी सतत झटत आहो का? हे केव्हा आपण चेक करणार? तर आपण चालू घडामोडी हा विषय आपण किती महत्त्व देतो. बघा, चालू घडामोडी हा विषय असा आहे जो पुस्तकात समावू शकत नाही. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर सगळं विषय हे पुस्तकाच्या बाहेर येत नाही, पुस्तकात समावलेले आहे. परंतु चालू घडामोडी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी हा विषय स्किप करतात, परंतु जो विद्यार्थी हा विषय स्किप करणार त्यांचा रिझल्ट हा खूप कमी येतो. बघा, आणि महाराष्ट्र संबंधच अगर आपण पाहिलं तर भारत संबंध आणि भारत संबंधच पाहिलं, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आपण कुठला अभ्यास करायला पाहिजे, कुठला पॉईंट करायला पाहिजे, हे जर आपण सटीकदृष्ट्या आपण ॲनालाइज केलं तेव्हा आपला चालू घडामोडी हा चांगल्या प्रकारे होतो. आणि याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ घेणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. चालू घडामोडी 2026 MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय आणि विविध परीक्षांसाठी उपयुक्त जानेवारी 2026 पासून सुरू करणार आहोत आपण. तर मार्चपर्यंत 3ही महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3ही महिन्याचे संपूर्ण महत्त्वाचे घडामोडी आणि त्यामध्ये आपण MCQ पॅटर्न 10 प्रश्न घेणार आहोत प्रत्येक महिन्यावर. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, खात्रीशीर. बघा हा व्हिडिओ पहा. सुरू करू आपण. पहिला प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये 56वे. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, 56वे. हे नोट डाऊन करत चला. 56वे आर्थिक मंच म्हणजेच इकॉनॉमिक वर्ल्ड फेरम कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ते म्हणजे स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न बघू. आर्थिक मंच 2026 मुख्य भर कोणत्या विषयावर देण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन सी, नवकल्प आणि आर्थिक मंच. पुढचा प्रश्न बघूया. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कोणत्या प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन सी, 77वा. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये गिनी देशाने कोणत्या महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या? बघा, गिनी देशामध्ये ही राजकीय घटना अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय रिलेशन यामध्ये हा प्रश्न बसतो आणि अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, नवीन राष्ट्राध्यक्षाची निवड झाली. अभ्यास करताना आपल्याला काय कर्तव्य असते? बघा, आपल्याला जेव्हा लक्षात आलं की इथे शपथ घेतलेली आहे नवीन राष्ट्राध्यक्षांनी, तर आपलं कर्तव्य आहे ते राष्ट्राध्यक्षाचं नाव, त्यांची पार्टी, त्यांच्या संबंधित संपूर्ण माहिती गोळा करणं. जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या भरती संदर्भात आंदोलन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, MPSC परीक्षा. बघा, लेटेस्टमध्येच झालेली आहे वयवाढी संबंधात. हे देखील प्रश्न बनू शकणं. जानेवारी 2026 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम दावोस येथे पार पडला? बघा, कुठे दिलेला आहे आपल्याला? दावोस. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी, जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फेरम. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रात नवीन सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी, ऊर्जा. जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेल्या 3-1 अटलास ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय संशोधन. पुढचा प्रश्न घेऊया. जानेवारी 2026 मध्ये भारतातील कोणत्या परीक्षेबाबत वयोमर्यादा विषय चर्चेत होता? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, MPSC, जे की आपण आधीच पाहिलेला हा प्रश्न. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात नवीन तांत्रिक पुढारीकरण जाहीर केले आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी, म्हणजे हरित ऊर्जा. आता बघूया आपण फेब्रुवारी महिना. बघा, हा फेब्रुवारी महिना हा देखील महत्त्वाचा आहे. यामधला पहिला प्रश्न, 62वी म्युनिक सुरक्षा परिषद 2026 मध्ये कोणत्या देशात झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन बी, म्हणजे जर्मनी. पुढचा प्रश्न, म्युनिक सुरक्षा परिषद प्रामुख्याने कोणत्या विषयी संबंधित आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी, सुरक्षा आणि संरक्षण. पुढचा प्रश्न, 2026 हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? म्हणजेच कॅनडा. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात रजमान महिन्याची सुरुवात कधी झाली? ऑप्शन सी, 19 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न घेऊया. फेब्रुवारी 2026 मध्ये HPV लसीकरण मोहीम कोणत्या रोगांच्या प्रतिबंधनासाठी आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार योग्य म्हणजे ऑप्शन बी, म्हणजेच कर्करोग. पुढचा प्रश्न बघूया. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत टॅक्सी सेवा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? हा IMP प्रश्न आहे, हा नोट डाऊन करत चला. या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी, परिवहन मंत्रालय. पुढचा प्रश्न बघूया. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणती सौर घटना नोंदवली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी, म्हणजेच एक श्रेणीतील सौर ज्वाला. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी, म्हणजेच तंत्रज्ञान. मिलानो कार्टिना 2026 हा कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, म्हणजेच हिवाळी ऑलिम्पिक. पुढचा प्रश्न घेऊया. फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता विषय चर्चेत होता? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, म्हणजेच जागतिक सुरक्षा. आता आपण मार्च 2026 यामधली चालू घडामोडी बघणार आहोत. यामधला पहिला प्रश्न, 3 मार्च 2026 रोजी कोणती खगोलीय घटना घडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच चंद्रग्रहण. पुढचा प्रश्न घेऊया. मार्च 2026 मध्ये चंद्रग्रहण कोणत्या सणाच्या आसपास आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच
होडी. मार्च 2026 मध्ये मध्य पूर्वेतील तणावामुळे कोणत्या वस्तूच्या किंमती वाढल्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन सी म्हणजेच कच्चे तेल. पुढचा प्रश्न घेऊया. मार्च 2026 मध्ये जागतिक बाजारात कोणती स्थिती निर्माण झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी मंदी. पुढचा प्रश्न घेऊया. मार्च 2026 मध्ये ब्लड मून कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण. मार्च 2026 मध्ये बँक सुट्ट्यांची संख्या कोणत्या कारणामुळे वाढली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी म्हणजेच सण. पुढचा प्रश्न घेऊया. मार्च महिन्यातील साजरे होणारे प्रमुख सण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन डी म्हणजेच वरील सर्व. यामध्ये होळी, गुढीपाडवा आणि रामनवमी इत्यादी येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. मार्च 2026 मध्ये फ्रान्सने कोणत्या क्षेत्रात धोरणात्मक बदल जाहीर केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी. यामध्ये आपल्याला संरक्षण दिसणार आहे. पुढचा प्रश्न. मार्च 2026 मध्ये चर्चेत असलेल्या मर्क्युरी मेट्रोगेट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन ए आपल्याला खगोलशास्त्रज्ञ हे दिसणार. मार्च 2026 मध्ये जागतिक स्तरावर कोणता विषय चर्चेत होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी म्हणजेच मध्यपूर्व संघर्ष. तर बघा, याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.